हॅलो स्टुडंट्स, पाटील अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण SN2 रिएक्शन मेकॅनिझम डिस्कस केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण SN1 रिएक्शन मेकॅनिझम डिस्कस करणार आहे. बघूया काय आहे SN1 रिएक्शन मेकॅनिझम. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हे SN1 रिएक्शन मेकॅनिझम ॲक्च्युली कसं वाचलं जातं. तर S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, N stands for nucleophilic and 1 stands for unimolecular. म्हणजेच युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन किंवा सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. आता या रिएक्शनचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचं हायड्रोलायसिस. मी एक्झाम्पल लिहितो. मिडल कार्बनला 3 बाजूला 3 CH3 अटॅच आहेत आणि इथे एक Br अटॅच आहे. याची रिएक्शन आपण ॲक्वियस NaOH बरोबर केली. NaOH शुड बी ॲक्वियस आणि मग आपल्याला प्रोडक्ट असा मिळतो. आपण बघितलेला आहे की Br ची जागा OH घेतो. काय झालं पाहिजे तर इथला Br गेला पाहिजे Na बरोबर आणि Br च्या जागी येणार OH. म्हणजे प्रोडक्ट तयार होणार CH3 सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, सिंगल बॉन्ड CH3 आणि OH आणि बाय प्रोडक्टमध्ये NaBr. याचं नाव आपण सांगितलं की टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि जो प्रोडक्ट तयार झालाय त्याचं नाव आपण सांगणार टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. म्हणजेच टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचं जर हायड्रोलायसिस केलं तर तयार होणार आहे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. आता ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन SN1 रिएक्शन मेकॅनिझम फॉलो करते. म्हणजे याचाच अर्थ काय तर या रिएक्शनचा जर रेट आपण लिहिला तर रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3C CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड Br. म्हणजेच रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू कॉन्स्टंट K इंटू CH3C CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड Br. म्हणजेच या रिएक्शनचा रेट फक्त कुणावरती डिपेंड आहे तर टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडवरती. म्हणजेच कुणावरती डिपेंड आहे तर रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओनली सबस्ट्रेट. SN2 मध्ये असं होतं की रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सबस्ट्रेट अँड रिएजंट. मात्र या रिएक्शनमध्ये रिएजंटचा काय संबंध येत नाही. म्हणून या रिएक्शनला म्हटलं जातं युनिमॉलिक्युलर रिएक्शन. आता या रिएक्शनमध्ये रिएजंट असून सुद्धा मेकॅनिझममध्ये त्याचा का संबंध येत नाही ते आधी बघूया आपण आणि मग आपण डिस्कस करूया की का असं. आपण जर या रिएक्शनचं मेकॅनिझम लिहिलं तर ही रिएक्शन ॲक्च्युली अशी होत असणार आहे. हा जो टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आहे CH3 सिंगल बॉन्ड C CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड Br. यामधला Br आणि कार्बनमधला बॉन्ड हेट्रोलायटिकली ब्रेक होत असणार आहे आणि हेट्रोलायटिकली ब्रेक झाल्यामुळं Br आणि कार्बन एकमेकांपासून वेगळा होणार आहे. ही स्लो स्टेप आहे प्लस रिव्हर्सिबल आहे. मग तयार होणार CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH3. इथं आला पॉझिटिव्ह चार्ज आणि Br वरती येणार आहे निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ही जी फर्स्ट स्टेप आहे त्यामध्ये काय तयार झाला तर फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटायन झालं. हे स्टेप 1 मध्ये झालं. आता स्टेप 2 मध्ये काय होणार आहे तर स्टेप 2 मध्ये तो जो कार्बोकेटायन आहे तो आपल्या रिएजंट बरोबर रिएक्ट होणार आहे. CH3C सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH3 कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज. याची रिएक्शन होणार OH बरोबर. ही स्टेप होताना मात्र फास्ट होणार आहे
आणि प्रोडक्ट तयार होणार CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH3 कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा OHचा निगेटिव्ह चार्ज एकत्र येऊन डिस्चार्ज होणार आणि तयार होणार टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल. आता थोडं लक्ष देऊया बघा. या रिएक्शनमध्ये तशा 2 स्टेप आहेत, पण आपला रूल असा आहे की रिएक्शनच्या मेकॅनिझममध्ये जी स्लो स्टेप असते, रिएक्शनच्या मेकॅनिझममध्ये जी स्लो स्टेप असते, ती स्लो स्टेप पण कशी ओळखायची, तर ज्या स्टेपमध्ये बॉन्ड ब्रेकिंग होतं. या स्टेपमध्ये बघा कार्बन आणि ब्रोमिनमध्ये बॉन्ड तुटला आणि या स्टेपमध्ये कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड तयार झाला. मग ज्या स्टेपमध्ये बॉन्ड तुटतात ती स्टेप स्लो असते आणि त्याच स्टेपला आपण म्हणतो रेट डिटर्मिनिंग स्टेप. म्हणजे त्या स्टेपवरनं काय ठरतो तर रेट ठरतो. मग ज्या स्लो स्टेप आहे, जी कुठली स्लो स्टेप आहे, त्या स्लो स्टेपमध्ये जे रिएक्टंट असतात ते तुम्हाला रेटमध्ये दिसतात. या स्लो स्टेपमध्ये रिएक्टंट कोण आहे बघा, CH3 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 CBr. म्हणून हा आपल्याला कुठे दिसतोय, रेटमध्ये दिसतोय. समजा इथं आणखीन कुणी असतं, से OH असतात, तर तो रेटमध्ये दिसला असता, पण तुर्तास तरी तो नाहीये. आणि मेकॅनिझममध्ये एकटाच सबस्ट्रेट असल्यामुळं स्लोवेस्ट स्टेप म्हणजेच रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये, म्हणून या रिएक्शनला कसली रिएक्शन म्हटलंय, युनिमॉलिक्युलर रिएक्शन. दुसरं आणखीन या रिएक्शनमध्ये काय होतंय तर Br ची जागा OH घेतोय, म्हणून ही कसली आहे, सबस्टिट्यूशन. आणि हा OH काय आहे तर न्यूक्लिओफाइल आहे, म्हणून ही रिएक्शन युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे किंवा सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर रिएक्शन आहे. आता पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला या रिएक्शनचे सायलेंट फीचर्स सांगायचे आहेत. या रिएक्शनचं काय काय वैशिष्ट्य आहे, तर या रिएक्शनचं सायलेंट फीचरमध्ये पहिलं सायलेंट फीचर आहे ते म्हणजे हे जे मेकॅनिझम आहे ते 2 स्टेप मेकॅनिझम आहे. म्हणजे इट इज अ 2 स्टेप मेकॅनिझम. बघा बरं, तुम्हाला दिसतंय आधी स्टेप 1 झाली की ज्यामध्ये काय तयार झाला, कार्बोकॅटायन झाला बॉन्ड ब्रेकिंग झाल्यामुळं, आणि मग काय झाली, स्टेप 2 झाली. म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये एकूण किती स्टेप इन्व्हॉल्व आहेत, स्टेप 1 आणि स्टेप 2. या रिएक्शनचा आणखीन एक सायलेंट फीचर आहे की ह्या रिएक्शनमध्ये होतं हेट्रोलायसिस. हेट्रोलायसिस म्हणजे बॉन्डचं हेट्रोलायटिकली ब्रेक होणं. मी इथं बोललो बघा की कार्बन आणि ब्रोमिन मधला बॉन्ड हेट्रोलायटिकली तुटणार. हेट्रोलायसिस ज्यावेळी होतं ना त्यावेळी कोणतरी पॉझिटिव्ह आणि कोणतरी निगेटिव्ह तयार होतो. आणि हेट्रोलायसिस झाल्यामुळं काय तयार झाला तर हेट्रोलायसिस झाल्यामुळं कार्बोकॅटायन तयार झाला. आपण 11th मध्ये बघितले कार्बोकॅटायन हा प्लेनर असतो. मी इथं स्ट्रक्चर काढतो बघा. हा इथं कार्बोकॅटायन आहे, से इथं त्याचा एक CH3, हा इथं दुसरा CH3 आणि हा इथं तिसरा CH3. हा जो प्लेनर कार्बोकॅटायन आहे तो या SN1 मेकॅनिझममध्ये तयार होतो. हे त्याचं दुसरं सायलेंट फीचर आहे. SN1 रिएक्शनचं जर आपण तिसरं सायलेंट फीचर सांगायला गेलो तर आता बघा, हे प्लेनर कार्बोकॅटायन म्हणजे कसं असतं तर प्लेनर कार्बोकॅटायन से का, हा एक कार्बनचा बॉन्ड आहे, हा वरती असेल, हा दुसरा इथं असेल आणि हा तिसरा बॉन्ड इथं असेल. हे प्लेनर कार्बोकॅटायनचं स्ट्रक्चर हे असं असतं. मग ही जी फ्रंट साईड आहे, जी आपल्या समोर साईड दिसते या, ती फ्रंट साईड पण मोकळी असते आणि बॅक साईड पण मोकळी असते. मग प्लेनर कार्बोकॅटायन असल्यामुळं येणारा जो न्यूक्लिओफाइल आहे तो अटॅक करताना फ्रंट साईडनं सुद्धा अटॅक करू शकतो. मी इथं म्हणतो फ्रंट साईड, आणि येणारा न्यूक्लिओफाइल हा बॅक साईडनं सुद्धा अटॅक करू शकतो. म्हणजे न्यूक्लिओफाइल फ्रंट साईडनं पण अटॅक करू शकतो आणि बॅक साईडनं पण अटॅक करू शकतो. म्हणून मी इथं म्हणतो बोथ फ्रंट बॅक अटॅक will be possible. मग फ्रंट बॅक अटॅक कसा आहे, पॉसिबल आहे. मी तर म्हणतो विथ 50% प्रोबॅबिलिटी, विथ 50% प्रोबॅबिलिटी. म्हणजे फ्रंटने आला तर 50% येऊ शकतो, बॅकने आला तरी पण 50% येऊ शकतो. मग असं झाल्यामुळं चौथं सायलेंट फीचर आहे द प्रोडक्ट फॉर्मड
विल बी रेसेमिक. आता रेसेमिक म्हणजे काय, थोडं इथं ड्रॉ करतो बघावं का. हा आपला कार्बोकेटायन आहे. समजा फ्रंट साईडनं आला तर बघा स्ट्रक्चर असं असेल, CCH3, इकडे एक CH3, इकडे एक CH3 आणि इथं अटॅच असेल आपला OH. मग समजा बॅक साईडनं आला, कुठून आला, बॅक साईडनं, तर स्ट्रक्चर असेल C, सिंगल बॉन्ड CH3, सिंगल बॉन्ड CH3, सिंगल बॉन्ड CH3 आणि बॅक साईडनं आल्यामुळं आपला OH अटॅच असेल इथं. आता बघा बरं, आपण शिकलो हे जर समजा D असेल तर हे असतं L, और समजा हे L असेल तर हे असतं D. मग जेवढा D तयार होण्याची शक्यता आहे तेवढाच L तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजे 50-50% चान्स आहे की D आणि L तयार होणार. मग आपल्याला मागे एक डेफिनेशन झाली ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये, एखादं जर मिक्सचर असेल आणि त्या मिक्सचरमध्ये जर 50% D असेल आणि 50% L असेल तर त्या मिक्सचरला आपण कसलं मिक्सचर म्हणतो, रेसेमिक मिक्सचर. द प्रोडक्ट फॉर्म विल बी रेसेमिक. आणि अँड दी प्रोसेस, ही जी प्रोडक्ट तयार होण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणणार आहे, द प्रोसेस इज कॉल्ड रेसेमायझेशन. प्रोसेसमध्ये काय झालं तर रेसेमायझेशन झालं. तुम्हाला जर आठवत असेल तर SN2 मध्ये आपण म्हटलं होतं की डायरेक्टली प्रोडक्टचं इन्व्हर्जन होतं. म्हणजे D असेल तर L होतो, L असेल तर D होतो, म्हणजे डायरेक्ट चेंजेस होतो. इथं काय होतं, D असेल तर 50% D असतात, 50% L असतात. L असला तरी सुद्धा 50% D असतात आणि 50% L असतात. हे होतं आपलं SN1 रिएक्शन मेकॅनिझम. सगळं मेकॅनिझम मी पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. असं आहे SN1 मेकॅनिझम. हे जर वाचायचं असेल तर आपण असं वाचतो, युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मेकॅनिझम, किंवा हे असं पण वाचता येतं, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर रिएक्शन मेकॅनिझम. युनि म्हणजे सिंगल मॉलिक्यूल इन्व्हॉल्व आहे. खरं बघायला गेलं तर हे दोघं जण आहेत, पण सिंगल मॉलिक्यूल इन्व्हॉल्व या शब्दाचा अर्थ काय, तर रेट ज्यावेळी इक्वेशन एक्सप्रेस केलं जातं त्यावेळी तिथं तुम्हाला दिसताना सिंगल मॉलिक्यूल दिसतो, म्हणून युनिमॉलिक्युलर. दे याचं जे वेल नोन एक्झाम्पल आहे हायड्रोलायसिस ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचं हायड्रोलायसिस केलं की मिळतो टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. मग हे रिएक्शनचा रेट लिहिला की रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, और रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. म्हणजेच रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. मग ही रिएक्शन अशी का फॉलो करते, तर आपण मेकॅनिझम मध्ये बघितलं, रिएक्शन होताना दोन स्टेपमध्ये होते. पहिल्या स्टेपमध्ये बॉन्ड कार्बन आणि ब्रोमिन मधला हेट्रोलायटिकली तुटतोय की ज्यामुळे कार्बोकेटायन तयार होतोय. तयार झालेला कार्बोकेटायन हा स्ट्रक्चरमध्ये प्लेनर आहे आणि या कार्बोकेटायन वरती कोण अटॅक करते, OH. या कार्बोकेटायन वरती ज्यावेळी OH अटॅक करेल त्यावेळी तो फ्रंट साईडनं पण करू शकतो, त्यावेळी तो बॅक साईडनं पण करू शकतो. मग एका स्टेपमध्ये बॉन्ड तुटले जात आहेत, दुसऱ्या स्टेपमध्ये बॉन्ड जोडले जात आहेत. आपला नियम असा आहे, मेकॅनिझममध्ये ज्या काही स्टेप असतील त्यामधली बॉन्ड ब्रेकिंगची जी स्टेप आहे ती स्टेप रेट ठरवत असते. ती स्टेप रेट ठरवत असते म्हणजे काय, तर त्या स्टेपमध्ये जे रिएक्टंट असतात तेच तुम्हाला रेटच्या इक्वेशनमध्ये दिसतात. म्हणून या स्टेपमध्ये रिएक्टंट साईडला टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड असल्यामुळं इथं रेटमध्ये सुद्धा आपल्याला कोण दिसतोय, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड दिसतोय. मग यावरून आपण या रिएक्शनचं फीचर्स काय काय सांगितले, तर हे 2 स्टेप मेकॅनिझम आहे. बॉन्ड ब्रेकिंग एका स्टेपमध्ये होतं, बॉन्ड फॉर्मेशन दुसऱ्या स्टेपमध्ये होतं. या मेकॅनिझममध्ये जे बॉन्ड ब्रेकिंग होतं ते हेट्रोलायटिकली होत असल्यामुळं कार्बोकेटायन तयार होतो ज्याचं स्ट्रक्चर आहे प्लेनर ट्रायंग्युलर, आणि त्याचं स्ट्रक्चर प्लेनर ट्रायंग्युलर असल्यामुळं आपला जो न्यूक्लियोफाइल आहे तो अटॅक करताना फ्रंट साईडनं पण करू शकतो आणि बॅक साईडनं पण करू शकतो विथ प्रोबॅबिलिटी ऑफ 50%. असं झाल्यामुळं जो प्रोडक्ट तयार होणार आहे तो प्रोडक्ट मात्र कसा असणार आहे, रेसेमिक मिक्सचर असणार आहे आणि त्या प्रोसेसला आपण म्हणणार आहे रेसेमायझेशन. हे होतं आपलं SN1 रिएक्शन मेकॅनिझम. आता आपण बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग
SN1 and SN2 रिएक्शन मेकॅनिझम. फॅक्टर्समध्ये सुद्धा थोडंफार मेकॅनिझम आणखीन आपल्याला क्लिअर होईल. बघा, आपला पॉइंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 and SN2 reaction mechanism. बघा, SN1 आणि SN2 रिएक्शनवरती अफेक्ट करणारे फॅक्टर एकूण 3 फॅक्टर आहेत. त्यातला पहिला फॅक्टर बघा, नेचर ऑफ सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे SN2 मध्ये होता मिथिल ब्रोमाइड आणि SN1 मध्ये होता टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. मी दोघांना पण ड्रॉ करतो. हा मिथिल ब्रोमाइड होता बघा आपला CH3 आणि त्याला से अटॅच आहे इथं ब्रोमीन. आणि तिकडे होता CH3C, इथे एक CH3, इथे एक CH3 आणि त्यालाही अटॅच होता ब्रोमीन. तर या दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स असा आहे, हा SN2 चा सबस्ट्रेट आहे जो प्रायमरी आहे. जो कसा आहे, प्रायमरी सबस्ट्रेट आहे. कार्बन जो आहे ज्याला ब्रोमीन अटॅच आहे तो प्रायमरी. आपण क्लासिफिकेशन बघितले टॉपिकच्या स्टार्टलाच. हे SN1 जे आहे त्याच्यामध्ये जो सबस्ट्रेट आहे तो मात्र टर्शियरी आहे, कारण ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन टर्शियरी आहे. मग आता काय सांगता येईल बघा. आता इथं असा विषय होतो की ज्यावेळी OHला अटॅक करायचा असतो त्यावेळी OHला एकच पर्याय असतो, तो म्हणजे बॅक साईडनं अटॅक करणे. पण इथं काय होतं, याचं कन्व्हर्जन कार्बन केटायनमध्ये झाल्यामुळं त्या कार्बोकेटायनच्या स्ट्रक्चरमुळं OH कॅन अटॅक फ्रॉम फ्रंट साईड as well as फ्रॉम बॅक साईड. OH दोन्ही बाजूने अटॅक करू शकतो. आता या दोन्हीमध्ये आपण नेचर ऑफ सबस्ट्रेटमध्ये काय सांगू शकतो बघा का. इथं कार्बोकेटायनच तयार होत नाही, त्यामुळे त्याच्या स्टॅबिलायझेशनचा पुढचा विषयच येत नाही. आणि जरी तयार होणार असेल तरी इथं स्टॅबिलिटीच नाही. म्हणून SN2 रिएक्शन हे जनरली प्रायमरी कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल, हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर असे रिएक्टंट फॉलो करतात. SN1 रिएक्शन कोण फॉलो करतात, तर हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कसा असला पाहिजे, टर्शियरी. कारण हा कार्बन कार्बोकेटायन स्टॅबिलायझेशन होणार आहे, त्याला इंडक्टिव्ह इफेक्ट पण स्टॅबिलाइज करणार आहे, प्लस हायपर कॉन्जुगेशन. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे हे मिथिल ग्रुप याला इलेक्ट्रॉन देत असतात, प्लस हायपर कॉन्जुगेशन म्हणजे हे हायड्रोजन शिफ्ट होतात आहे ना, आपण बॉन्ड शिफ्टिंग बघितले 11वीला. याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायपर कॉन्जुगेशन असल्यामुळं हा कार्बोकेटायन स्टॅबल आहे. आणि हा कार्बोकेटायन स्टेबल असल्यामुळं कार्बोकेटायन तयार होतो. आणि कार्बोकेटायन तयार झाल्यामुळं हा SN1 रिएक्शन फॉलो करतो. याच्यामध्ये ना हायपर कॉन्जुगेशन आहे ना इंडक्टिव्ह इफेक्ट, त्यामुळे इथं कार्बोकेटायनच तयार होत नाही. इथं कार्बोकेटायनच तयार व्हायचा प्रश्न येत नाही, त्यामुळे हे रिएक्शन मेकॅनिझम SN2 फॉलो करतो. हा झाला पहिला पॉईंट, दॅट इज नेचर ऑफ सबस्ट्रेट. आता दुसरा पॉईंट आहे दॅट इज नेचर ऑफ न्यूक्लियोफाइल. आता आपल्याला माहिती आहे न्यूक्लियोफाइलचं काम काय असतं, तर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करायचं. इलेक्ट्रॉन पेअर काय करायचा, डोनेट करायचा. परत तोच विषय, आपल्याला दोन मेकॅनिझम माहिती आहेत, SN2 मेकॅनिझम आणि SN1 मेकॅनिझम. आता इथं कसं आहे माहिती आहे का बघा, इथं Br ची जागा OH घेणार आहे, त्यावेळी Br सुद्धा अवेलेबल असतो. OH मध्ये आणि Br मधला बॉन्ड OH आणि कार्बन मधला बॉन्ड 10% ज्यावेळी तयार होतो त्यावेळी कार्बन मधला आणि Br मधला बॉन्ड 10% तुटतो. OH आणि कार्बन मधला बॉन्ड 50% तयार होतो त्यावेळी कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड 50% तुटतो. ज्यावेळी OH आणि कार्बन मधला बॉन्ड 100% तयार होतो त्यावेळी कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड 100% तुटतो. म्हणजे काय, तर सिंपली इथं OH Br ला रिप्लेस करतो. OH Br ला कधी रिप्लेस करेल, तर OH शुड बी स्ट्रॉंगर. म्हणजे इथं न्यूक्लियोफाइल कसा असला पाहिजे,
स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल असला पाहिजे. बरोबर. इथं विषय असा आहे की OH आधीच निघून जातो आणि मग इथं विषय असा आहे की BR आधीच निघून जातो आणि OH मग येतो. त्यामुळे OH येताना BR तिथे अवेलेबलच नसतो. त्यामुळे SN1 मध्ये वीकर असला तरी चालतोय, स्ट्रॉंगर असला तरी चालतो. SN1 मध्ये वीकर न्यूक्लिओफाईल असला तरीही चालू शकतो, स्ट्रॉंगर असला तरीही चालू शकतो, कारण इथं तो न्यूक्लिओफाईल ज्याला रिप्लेस करणार असतो तो तिथं अवेलेबलच नसतो. त्यामुळे त्याला रिप्लेस करायसाठी यानं जाऊन त्याला ढकलायची काही गरजच नाही. इथं मात्र ती आहे, त्यामुळे इथं मात्र न्यूक्लिओफाईल कसा लागतो, स्ट्रॉंगर लागतो. देन या मेकॅनिझमला अफेक्ट करणारा शेवटचा फॅक्टर दॅट इज सॉल्व्हंट. परत आपण इथेच येणार बघा. इथं कार्बोकेटायन तयार झाला का? नाही. इथं मात्र कार्बोकेटायन तयार झाला. मग SN2 रिएक्शन आणि SN1 रिएक्शनमध्ये परत डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? तर इथं कार्बोकेटायनच तयार होत नाही, त्यामुळे प्लस मायनस चार्जेस तयार होत नाहीत. त्यामुळे इथं जो सॉल्व्हंट लागतो तो जनरली नॉन पोलर असावा, कारण पोलॅरिटी इंड्यूसच होत नाही, कार्बोकेटायनच तयार होत नाही. नॉन पोलर असावा, प्लस तो असावा अप्रोटॉनिक, म्हणजे त्या सॉल्व्हंटमध्ये जनरली प्रोटॉन नसावा आणि लेस सॉल्वेशन करत असावा. कारण सॉल्वेशन झालं म्हटलं की स्टॅबिलायझेशन झालं, स्टॅबिलायझेशन झालं म्हटलं की SN2चं कन्व्हर्जन SN1 मध्ये होणार, मग हे मेकॅनिझम फॉलो होणार नाही. म्हणून इथं सॉल्व्हंट कसा पाहिजे? एकतर तो नॉन पोलर असला पाहिजे, कारण प्लस मायनस सेपरेशन नाही झालं पाहिजे. सॉल्व्हंटमध्ये हायड्रोजन नसला पाहिजे, कारण हायड्रोजन आला म्हटलं की हायड्रोजन बॉन्डिंग आलं, हायड्रोजन बॉन्डिंग आलं म्हटलं की स्टॅबिलिटी आली, परत मग मेकॅनिझम शिफ्ट होणार. आणि सॉल्वेशन नाही झालं पाहिजे. जो न्यूक्लिओफाईल आहे त्याला सॉल्वेट करतो, ते सॉल्वेशन एक नाही झालं पाहिजे, कारण न्यूक्लिओफाईलचं स्टॅबिलायझेशन झालं म्हटलं की परत हे मेकॅनिझम चेंज होणार. मात्र इथं जो सॉल्व्हंट लागतो तो पोलर लागतो, कारण इथं स्ट्रिक्टली कार्बोकेटायन तयार होत असतो, त्यामुळे सॉल्व्हंट पोलर पाहिजे. प्लस सॉल्व्हंट इथं प्रोटॉइक पण पाहिजे, कारण इथं कार्बोकेटायन परत न्यूक्लिओफाईलचा BR मायनस तयार झालेला असतो आणि त्या तयार झालेल्या प्लस मायनस सेपरेशनमध्ये हायड्रोजन बॉन्डिंगमुळे स्टॅबिलिटी मिळत असते. म्हणून हायड्रोजन बॉन्डिंगसाठी सॉल्व्हंटमध्ये प्रोटॉनची गरज आहे. आणि सॉल्व्हंट आणखीन काय करत असला पाहिजे? तर ऑब्व्हियसली सॉल्व्हंट काय करत असला पाहिजे? सॉल्वेशन करत असला पाहिजे. म्हणजेच सॉल्वेशन झालं पाहिजे, हायड्रोजन बॉन्डिंग झालं पाहिजे आणि पोलॅरिटी एक असली पाहिजे. अशा तिन्ही गोष्टी असल्या पाहिजेत, त्यावेळी हे मेकॅनिझम फॉलो होणार आहे. असे हे 3 फॅक्टर होते की ज्यामुळं SN1 आणि SN2 रिएक्शन मेकॅनिझम अफेक्ट होतं.